शिवसेना जेव्हा 3 वर्षापूर्वी फोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा आमदारांना विकत घ्यायचा प्रयत्न झाला. त्यात पैशाची देवाणघेवाण करण्यामध्ये आमदारांना अजय आशर होता. अजय आशर सुरतचे खासदार भाजपचे, इतर काही ठेकेदार मुंबईतले, या सगळ्यांनी मिळून आमदारांना विकत घ्यायचा प्रयत्न केला. त्यात अजय आशर होते. अजय आशरने मधल्या काळामध्ये हजारो कोटी रुपयाची संपत्ती बेकायदेशीरपणे गोळा केली. माझ्या माहितीप्रमाणे त्याने आता देश सोडलेला आहे आणि त्याने देशातून पलायन केलं. नीरव मोदी, विजय मल्ल्या असे अनेक लोक पळाले. आता अजय आशर पळाला. त्यांना तो एक राणा नावाचा कोणता एक अतिरेकी आहे, त्याला परत आणण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. हे आर्थिक गुन्हेगार आहेत. हे आर्थिक क्षेत्रातले अतिरेकी आहेत, टेररिस्ट आहेत. यांना कधी परत आणणार? अजय आशरला अटक करून त्याची झडती घेतली पाहिजे की त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांच्या साठी कुठे आणि कसा पैसा गोळा केला हे सगळ्यांना माहिती आहे. किमान 10,000 कोटी घेऊन हे महाशय परदेशामध्ये स्थायिक व्हायला गेलेले आहेत आणि त्याच्याकडे या सध्याच्या सरकारमधल्या अनेकांचे पैसे गुंतवलेले आहेत. जर देवेंद्रजींनी भूमिका अशा व्यक्तीला मैत्री या संघटनेतून दूर करावं आणि एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याला आणावं तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. बघा, अजय आशर आणि त्याचे राजकीय आखा ही ईडीची फिट केस आहे. पण ईडी यांच्यापर्यंत पोहोचणार आहे का? गृह मंत्रालयानं अजय आशरला विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याची चौकशी केली पाहिजे. एकदा आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली, पण माझ्या माहितीप्रमाणे की पैशाच्या बाबतीमध्ये सगळ्यांचं तेरी बी चूप आणि मेरी बी चूप ही भूमिका असते. राऊतसाहेब, अशा पद्धतीच्या स्वच्छता मोहिमेतून एकनाथ शिंदे यांची पंख छाटण्याचा प्रयत्न सुरू होता. एकनाथ शिंदे यांना पंख कधीच नव्हते. तुमच्या माहितीसर ते उड्या मारायचे फक्त. त्यांना कधी पंख नव्हते, त्याच्यामुळे ते कधी उडालेच नाहीत. त्यांच्या फक्त बेडूक उड्या होत्या, उंच उड्या होत्या. पंख असलेला माणूस हा गरुड झेप घेतो, अशा प्रकारच्या घाणेरडी कृत्य करत नाही. त्याच्यामुळे त्यांना पंख होते आणि पंख छाटले हे काय मला मान्य नाही. हा, त्यांच्या उड्यांना बंदी घातली. राऊतसाहेब, आणखी एक होतं की काल विधान परिषदेमध्ये अनिल परब यांनी भाषण करताना काही संदर्भ दिले ज्यात छत्रपती संभाजी महाराजांचाही भाषणात उल्लेख होता. मग राज्यपालांच्या अभिभाषणातून संभाजी महाराजांचा उल्लेख वगळणं वगैरे वगैरे असे सगळे संदर्भ देत असताना त्यांनी एक विधान केलं की कशा प्रकारे त्यांचाही छळ झाला. ईडी, सीबीआय अशा माध्यमातून नोटिसेस बजावून त्यांना पक्षांतर करण्यासाठी हे झालं ते समोर तुमचा मूर्तिमंत उदाहरण आहे ना. याच वास्तूमध्ये माझा छळ करत होते ना ईडीवाले येऊन इथे तुमच्या समोर. इथूनच मला अटक करून तुरुंगात घेऊन गेले, माझा काही संबंध नसताना कोणत्याही प्रकरणाशी. अनिल परब यांना त्रास झाला. रवींद्र वायकर यांच्यावर तर ईडीने दबावच टाकला होता पक्षांतर करा म्हणून एकनाथ शिंदेनी ईडीच्या माध्यमातून. जे घाबरले नाही, ज्याने छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी राजे आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श बाळगला, ते शरण गेले नाहीत. आणि जे नामर्द होते, डरपोक होते, ते पळून गेले. तर त्याच्यावर आता काय चर्चा करायची? बोले हिंदी में यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडली. शरद पवार, उद्धव ठाकरे, तुम्ही स्वतः माहितीचे महाविकास आघाडीचे अनेक आमदार या बैठकीला उपस्थित होते. नेमकं काय ठरलंय? काही निर्णय झाले आहेत का? काय स्पष्टता त्या बाबतीत देऊ शकतो? काल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये महाविकास आघाडीची बैठक झाली. सर्व विधान परिषदेचे सदस्य उपस्थित होते. माननीय शरद पवार साहेब असतील, काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी असतील, माननीय उद्धवजी असतील, जयंतराव पाटील, आमचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, भास्कर जाधव, सगळे प्रमुख नेते तिथे उपस्थित होते. आणि सगळ्यांनी, जरी आपली संख्या 50 असली तरी ही संख्या एक ताकदीची संख्या आहे.
हे गृहीत धरून आपण विधिमंडळाच्या सभागृहात लढा दिला पाहिजे, एकजुटीनं राहिलं पाहिजे, सरकारला अडचणीत आणणारे प्रश्न उपस्थित केले पाहिजे. या संदर्भातले योग्य मार्गदर्शन तिथे अनेक अनुभवी नेत्यांनी केले आणि भविष्यामध्ये अशा प्रकारच्या बैठक महिन्यातून एकदा तरी आपण घ्यावी ही सूचना तिथे मान्य करण्यात आली. रोहित शर्मा जिथे खेळत होता ते तर म्हाडाने उद्ध्वस्त केले, जिथे त्याने धडे घेतले. दिनेश लाड तिथे कोचिंग करतात, ते टर्फच आता काढून टाकतात आणि सांगितलं की तिथे कमर्शियल ऑफर होतं म्हणून जिथे रोहित शर्मा तिथे देतात. नाही, त्याच्यावरती सरकारनं उत्तर द्यावं ना. बोले आपका क्या है? कैसे गलत तरी भैयाजी जोशी बहुत अनुभवी नेता है, बुजुर्ग नेता है, हाँ रिस्पेक्टेबल लीडर है. आरएसएस के लोग जब एक बयान देते हैं तो बहुत सोच समझ कर देते हैं.